पाहता लोचनी रूप 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी झाले वो साजन तुम्हा विठ्ठल बरवा तुम्हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा माधव बरवा तुम्हा विठ्ठल बरवा तुम्हा विठ्ठल बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई 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 जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई आपोली आईता दुआते जागता 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 धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आपोली आईता दुआते जागता आपोली आईता दुआते जागता आपोली आईता दुआते जागता आपोली आईता दुआते जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दया तारीख वाट जेवान दया तारीख वाट जेवा दया तारीख दया तारीख वाट जेवा दया तारीख दया तारीख वाट देवा दया तारीख वाट देवा दया तारीख दया तारीख वाट देवा दया तारीख वाट देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दया तारीख वाटे देवा
पुत्र होती जे सात्विक विठ्ठल 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 तयाचा हरिख वाटे देवा विठ्ठल 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 भगवान कृष्ण भगवान छत्रपति शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्नं वरं पुंडलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संत जी दुसरे चरण संत जी पासानी पडेना मदनी सानी पामा पापा मद पमग मगरे मगरे जा पापा मद पमग मगरे मगरे पापा मद पमग मगरे मगरे सा दुसरे चरण संत जी त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू ओम ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा 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 करा करा दयाळा करुणा करा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो
हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोज रज निजमन मुकुरु सुधारि बरनो रघुबर विमल जसूर जोदाय कुफलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जयांची क्रिया स्मरण होई सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेमध्ये स्वतःच हित जागायला लावणारा अभंग सेवेसाठी निवडलाय। अतिशय सुंदर असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं। वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता तुझे या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बाळे ऐसा तू ब्रह्मांडाचा धनी ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने सर्व सृष्टीची निर्मिती आहे। भगवान परमात्मा सुमुखानं सांगतात एक ओम बहुश्याम एक लयने कंठीचे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने। मला सांगायचंय काय या सृष्टीवरती या पृथ्वी तलावरती ज्या जीवाचा ज्या दिवशी जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येकाची वेळ ही मृत्यूची ठरलेली आहे। कोण कधी जाईल सांगता येत नाही। उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। कोण कधी जाईल सांगता येत नाही पण प्रत्येकाला जायचंय मात्र 7 दिवसात। तुम्ही म्हणालता ते कसे मला सांगायचं ऐका। मी तुम्हाला तारीख नाही सांगितली मी तुम्हाला आठवडा नाही सांगितला मी तुम्हाला वर्षही नाही पण प्रत्येकाला 7 दिवसात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार 8वा कोणता वार। एकदा असंच कीर्तनात म्हटलं या गावातला प्रत्येक माणूस हा 7 दिवसात जाणार। एक म्हातारी लागली हसायला। म्हटलं आजी तुम्हाला झालं काय हसायला। आजी म्हणतोय तुम्ही म्हणया की या गावातले सगळे जण 7 दिवसात। म्हटलं बरोबर आहे 7 दिवसात जाणार 8वा वार नाही। आजी म्हणे तुमचं सगळं खरं आहे पण मी या गावातली नाही। मला सांगायचं काय तुम्हाला ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची वेळ ठरलेली आहे पण कोण कधी जाईल सांगता येत नाही। म्हणून योग्य वेळेमध्ये 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घ्यायचं असेल एकमेव ठिकाण कथा आणि कीर्तन। अतिशय अनमोल असा नरदेह भगवान परमात्माने दिलाय आपल्याला पण देवी दिला देह भोजना। बऱ्याच जणीचं लक्ष असेल कधी कीर्तन संपते कधी कीर्तन सुरुवात करायच्या वेळेला बरेच जण गडबड करत होते लवकर करा चालू का यांचे वेद लागतात तिकडे सगळं मन नेमका आज काय असेल पदार्थ। मला सांगायचं काय तुम्हाला देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा किंवा याच देही घडे देवाचे भजन। भगवान परमात्माचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागतो। हा जन्म आता भेटलाय परत भेटेल की नाही माहिती नाही का। मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में न घोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। आता भेटलाय पण परत भेटेल की नाही माहिती नाही। जन्माला येणं आणि मरण एवढी सोपी गोष्ट नाही बरं। ऐका दादांनो मला तुम्हाला सांगायचंय जोपर्यंत प्रत्येक
आहे ना तोपर्यंत भगवान परमात्म्याला एक विनंती करतो पहा. एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे. एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे. दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. जोपर्यंत प्रत्येक जीव हा आईच्या गर्भात आहे ना तोपर्यंत देवाला विनंती करतो, भगवान एकदा या दुःखातनं बाहेर काढा. बरं आईच्या गर्भात किती दुःख असतं, कमी त्रास नाही. महिला मंडळ पुरुष मंडळ ऐका, मला सगळ्यांनी सांगा की आपल्या एखाद्या शहरामधलं मोठ्यात मोठं गटार की सगळ्या शहराचं सांडपाणी घाणपाणी त्या ठिकाणी येत आहे, त्या बाजूने जर तुम्ही चालले त्या गटाराच्या बाजूनं तर तुम्ही म्हणाल का ताई किती सुंदर गुलाबाचा वास येतोय, मोगऱ्याचा सेंट येईल का? नाही का? हातात पदर असू द्या नसल काय तर आपला हात का होईना पटकन नाकाकडे जातो, ती दुर्गंधी आपल्याला सहन होत नाही. मग अशा जर गटारामध्ये 9 महिने 9 दिवस जर उलट टाकून जर ठेवलं तर किती त्रास होईल? यापेक्षा 1000 पट त्रास अधिक जास्त हा आईच्या गर्भात असतो. पहा मरताना किती त्रास होतो. तुम्ही म्हणाल ताई मग मरून पाहावं लागेल, मरायची गरज नाही. उदाहरण सांगते तुम्हाला, मला सांगा एखाद्या विंचवानं जर डंक केला, विंचू चावला आणि त्यातून उन्हाळ्याच्या दिवसात चावला तर आनंद वाटतो का? बोला ना, गुदगुल्या होतात का? हसतो का माणूस? नाही. 4-4 दिवस सुधरत नाही, त्यातून उन्हाळ्यात चावलं तर 8 दिवस. एकाच विंचवानं डंक केला तर माणूस एवढ्या उड्या मारतो. अशा हजारो विंचवानं एकदाच डंक करावा यापेक्षा 1000 पट अधिक वेदना माणसाला मरताना होत असतात. म्हणून जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. आलोयत ना आपण जन्माला जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी. एकमेव ठिकाण कथा आणि कीर्तन, भगवान परमात्माचं नामचिंतन. इथं आल्याच्या नंतरच प्रत्येक माणूस विसरतो. पहा का मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, मी किती गरीब आहे, माझ्याकडे किती मला मान सन्मान, सगळ्या काही गोष्टी विसरून मी फक्त भगवान परमात्माचा एक भक्त आहे या उद्देशानं प्रत्येक जण इथे येऊन बसत असतो. पहा म्हणून अतिशय सुंदर केलेलं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज ज्यांच्यामुळे मला जुळून आलेला आहे. आदरणीय हरिभक्त परायण सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, कमिटी मंडळी, आयोजक नियोजक संयोजक, त्यांचे सहकारी मित्रमंडळी, अजूनही पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त. नावं सगळ्यांची माहिती नाहीत. सर्वच हरिभक्त परायण, चष्म्यावाले, फेट्यावाले, मेशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बेना पदरावाल्या, नथीवाल्या सगळ्यांच्या धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अतिशय सुंदर अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे अभंगातून सांगतायत माणसानं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे, आपलं हित जागलं पाहिजे. पण नेमकं आपलं हित आहे कशामध्ये?
हा भाव मी तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणार आहे। या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत पहा, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातंय पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश। जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। जेथे हरीचे दास जन्म घेती। पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत पा, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केले ओ जायका। वारकरी संप्रदायाची इमारत आहे, इमारतीचा कोणी पाया झाले, कोणी खांब झाले, तर कोणी कळस झाले। प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, पण या महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठे योगदान आहे। आज आवर्जून सांगावं असं वाटतंय मला। 3 जण कोणते? 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर। आईनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय। पहा माता मौल्यांनो, मला खरं खरं सांगा, तुम्ही फक्त थाप द्या दादा चाटीवरती। हा विठ्ठल विठ्ठल माता मुलीनं मला सांगा, लहान लेकरू ज्या वेळेला जन्माला येतं, सगळ्यात अगोदर त्या लेकराचा गुरु कोण असतं? बोला, त्याची आई। आईच असते ना। लेकरू जन्माला आला तर सगळ्यात अगोदर लेकराला बोलायला, चालायला, वागायला त्याची आई शिकवते। मग आईने जर चांगले संस्कार लावले तर लेकरू चांगलं घडतं, आणि संस्कारात जर का काही बदल झाला, वाईट मार्गाला लेकरू जायला वेळ लागत। आणि गुरु जीवनात करणं अत्यंत महत्वाचं आहे। मी स्वतः सांगत नाही, क्षेत्र कोणतंही असू द्या। मला सांगा, साधं महिला मंडळ, तुमच्या जर एखाद्या मुलीला जर भाकरी शिकायची असतील किंवा पोळ्या शिकायच्या असतील, ते अगोदर जर म्हटलीच की आई अगं मला भाकरी शिकव, तर आई काय म्हणेल, तुला भाकरी शिकवते, पण त्या अगोदर जा पिठाचा डब्बा घेऊन ये, ताट तरी धुवून आण। का? अगोदर तुम्हाला गुरु करावं लागतं, नंतर तुम्ही तिला शिकवता। साधी गाडी चालवायची शिकायची असेल, ड्रायव्हिंग शिकायची असेल, तर अगोदर गाडी धुणं शिकावं लागतं। कीर्तन शिकायचं असेल, सोप्या गोष्टी नाहीत। आता वाटतंय तुम्हाला ताई कीर्तन करतात, काय सांगावं, 8 दिवसात आपल्या गावाकडे येत आहेत, 15 दिवसात, सोपं नाही एवढं। 7, 8, 10 वर्षापासून आम्ही इथं आहेत, लहानपण आम्ही याच्यातच घातलंय, तेव्हा आता ते कुठं भगवंताची प्राप्ती आमच्यावरती कृपा झाली। मला सांगायचं काय तुम्हाला, सोप्या गोष्टी नाही, जीवनात अगोदर गुरु करावे लागतात। माऊली धनुबाऱ्या सांगतात पा, भावेविन देव नकळणी संदेह, आणि गुरुविन अनुभव कैसाकडे। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा दुजा, पाहता नाही त्रेलोकी। आणि प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे, लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा फक्त। मन लागो रे माझे गुरु
लागो रे माझे गुरु भजनी लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु भजनी मन लागो रे मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी। जीवनामध्ये गुरु करणं महत्वाचं आहे माता माऊल्यांनो। सगळ्यात अगोदर लहान लेकराचा गुरु कोण असेल तरी त्याची आई आहे। चांगले संस्कार मला सांगा, लहान लेकरू आहे अगदी पहिली दुसरी मध्ये शाळेत जात आहे, ते पहिली दुसरीला शाळेत जात आहे, पण एक दिवस त्यांना पेन शाळेतनं चोरून आणला आणि त्यांना आईला सांगितलं, आई अगं मी माझ्या मित्राचा पेन चोरला। आईने जर हसून जर त्याचं ऐकून घेतलं, एक दिवस पेन चोरल, दुसऱ्या दिवशी त्याची बॅग चोरल, तिसऱ्या दिवशी शाळेतलं सरांचं काहीतरी चोरल आणि काही दिवसांना तो बँकेवर सुद्धा दरोडे टाकण्यासाठी थांबणार नाही। आणि ज्या दिवशी तुमचा मुलगा काहीतरी चुकीनं जेलमध्ये काहीतरी शिक्षा भोगण्यासाठी जाईल ना, त्यावेळेला तुम्हाला दुःख होईल। म्हणून संस्कार देणं महत्वाचं आहे। लेकरावरती संस्कार आपल्या गावात आहेत पहा, पुढे तर सांगतेच मी, कारण संस्कार आई लेकरावरती देईल, पण त्या अगोदर आई संस्कारी पाहिजे की नाही। आईला संस्कार असेल तर वाटतं कधी कधी प्रत्येक बाईला आमच्या पोटी चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला यावा। अहो मला सांगा, संस्कार द्यावेत पण त्या अगोदर गर्भसंस्कार सुद्धा झाले पाहिजेत। गर्भसंस्कार पहा तुम्ही आजकाल अजिबात नाही। ज्या वेळेला मुलगा हा पोटामध्ये वाढत असतो ना, त्यावेळेला बाई 24 तास मालिका पाहते आणि टीव्ही पाहते। ते आतमधूनच रिमोट घेऊन येतं आणि सांगतं, आई मालिका कोणती लावू। मला सांगायचं काय तुम्हाला, लेकरू चांगल्या विचाराचा जन्माला येण्यासाठी तुम्ही गर्भसंस्कार देणं महत्वाचं आहे। कधीतरी ज्ञानेश्वरीचं पारायण करा, कधीतरी गुरुचरित्राचं पारायण करा, आणि मी तुम्हाला सांगू, कधीतरी गर्भ धारण केलेला असताना हरिपाठाचं पारायण करा। तुम्ही हरिपाठ रोज करा, नाही तुमच्या पोटी माऊली ज्ञानोबा मुलगा जन्माला आला तर भविष्यात कीर्तनात सांगणं सोडून देईल पहा। चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येणं महत्वाचं आहे। यापुढे ज्यांनी 16 वर्षे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्या वेळेला गर्भवती होत्या ना, छत्रपती शिवाजी महाराज गर्भात वाढत होते, काही दास्यांनी विचारावं, मासाहेब अहो तुमचे डोहाळे तरी काय। मासाहेबांनी काय सांगावं, ना आम्हास काही खावेसे वाटते, ना आम्हास काही प्यावेसे वाटते, आम्हास वाटते घोड्यावरती बैसावे, आम्हास वाटते ज्ञानातून तलवार बाहेर काढावी आणि नराधमांचा दुश्मनांचा धडापासून शिर बाजूला करावं, हे त्यांचे डोळे होते। म्हणून 16 वर्षे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। बरोबर डोळे जर सांगितले तर काही जणी माती खात्यात, काही जणी चुलीतली राख खात्यात, आणि त्याच्या पुढचं सांगते तुम्हाला, आलं का लक्षात? बोलायला लावू नका फक्त। आपले डोहाळे जर असे असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यायचेत कसे? सांगायचं काय, मला संस्कार देणं तुमचं कर्तव्य आहे। आणि वाटत असेल चांगला मुलगा जन्माला यावा, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता। चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येण्यासाठी कुळाचं आणि आई वडिलांचं आणि पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं। पुण्यही शिवाय चांगल्या विचाराचे लेकरं जन्माला येत नाहीत। मला सांगायचंय, आईनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय। पहा आज मी सांगू तुम्हाला, भयाडाचं करावं का तेवढं कौतुक कमी आहे। पहा आल्याच्या नंतर आनंद वाटला, ज्यावेळेला आमच्या सोपन काकांनी सांगितलं ना, दादांनी मला का 60 देशाची सेवा करून 60 जण रिटायर झालेले आहेत आणि आता सुद्धा 70-80 तरी देशाची सेवा करण्यासाठी असतील। आजपर्यंत महाराष्ट्रात मी एवढे देश सेवा करणारे कुठंच पाहिले नाही। 8 वर्षापासून मी कीर्तन कथा करते पहा, पण मी तुम्हाला सांगू, आज आपण पाहतो तरुण मंडळीला काय माझं एक सांगणं आहे। पहा, एखाद्या हिरोचा आणि हिरोईनचा फोटो स्टेटसला ठेवेपर्यंत या महाराष्ट्रातला आणि या देशातला सगळ्यात महत्वाचा हिरो जर कोण असेल, देशाची सेवा करत असणारा तो वीर जवान आहे। मला सांगायचं काय,
इकडे स्टेटस ठेवून उपयोग नाही कोणाचे, स्वतःचा स्टेटस निर्माण करा. हजारो लोक तुमचं स्टेटस ठेवतील, पण अगोदर आपल्याला तेवढं कर्तृत्व करावं लागेल. आणि चांगल्या विचाराची लेकरं जन्माने येण्यासाठी संस्कार देणं तर महत्वाचं आहे, पण देश सेवा करणं. आज घरात पहा तुम्ही, कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी नातू आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. पहा, ते फक्त वीर जवानच. त्यांच्यासाठी एक म्हटलं जातं. आणि खास करून आपल्या गावकरी जेवढे काही माझे तरुण जवान असतील, जेवढे काही माझे बांधव असतील ना, एकदा त्या परिवारासाठी आणि ते माझ्या बांधवासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. गर्व आणि अभिमान वाटतो आम्हाला की आज आपण पाहतो ज्यांच्या निमित्तानं सुंदर अशी कमान उभारलेली आहे, ज्यांच्या आदरणीय हरिभक्तपरायण म्हणायला हरकत नाहीत, शहीद नायक शंकरजी दादा शिंदे. मी एकतर सांगेल, भगवान परमात्माच्या चरणावरती एकच प्रार्थना असेल की माझ्या दादाला भगवान फक्त तुमच्या चरणाजवळ जागा असावी. स्वाभिमानानं फक्त भगवा झेंडा फडकताना दिसला ना तर स्वाभिमानाने यांची मान उंचावली जाते. आणि त्यांच्यासाठी फक्त एकच म्हणेल, पा जिथे कुठे जातात ना त्यांच्यासाठी हो सलाम दे. मेरे गांव में है जो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे. वही मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दो. ए गुजरने वाली हवा बता मेरा इतना मेरे माँ को मेरा पयाम दे, उन्हें जाके तू ये पयाम दे. हो आ आ सांगायचे ते वीर जवानांचे फार मोठे उपकार आहेत. पहा, ज्या घरातला मुलगा आहे ना तिकडे त्या परिवाराला विचारा काय माहिती असते. तर एखाद्या बाईचे जर मालक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेले, तिथून जर कॉल आला ना तर आनंद वाटतो त्या बाईला, पण एखादा तिकडनं जर फोन आला ना, फोन उचलेपर्यंत मनात चिंता राहते, काय हा फोन चांगला आहे की हा फोन वाईट आहे माहिती नसतं. पहा, मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. तुम्ही जर गेले कळंब तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी सोलापूर भागामध्ये गोविंदपूर म्हणून गाव आहे, अगदी त्या ठिकाणी माझे मानलेले भाऊ आहेत सोमनाथ दादा मुंडे म्हणून. त्यांची अगदी लहानशी मुलगी आहे. घरातल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला ज्या आईनं 9 महिने 9 दिवस जो गोळा पोटात सांभाळला, ती लेकरू जर आईचं जवळ नसेल, त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल, ती जागा आपण कधीच घेऊ शकत नाही. काही काही ठिकाणी असंही पाहतोय, एक मुलगा देशाची सेवा करण्यासाठी तर आहेच, पण ताई माझा दुसऱ्या मुलांना सुद्धा तिकडे जाऊ हीच आमची अपेक्षा. त्यांच्यासाठी फक्त एकच आहे. पहा, चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए,
जहां तुम चले गए. या 3 जणांचे फार मोठं योगदान या महाराष्ट्राच्या मातीला आहे पहा. आणि आपला देश निवांत शांत कीर्तन ऐकतोय आपण. डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस देशाची सेवा करण्यासाठी तिथे उभे आहेत. ते सगळ्यात मोठा परमार्थ आपल्यापेक्षाही ओरिजिनल परमार्थ त्यांचा आहे पहा. त्यांचा परमार्थ योग्य आहे, त्यांचा ओरिजिनल परमार्थ आहे. साक्षात भगवान परमात्म्याच्या चरणात जवळच त्यांची जागा असेल. 3 जणांचं योगदान या महाराष्ट्राच्या मातीला आहे. म्हणून पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांचे विचार देखील आचरणामध्ये आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संतांचे विचार आपल्या बोलण्यात आपल्या वागण्यात येणं. किती कीर्तन ऐका तुम्ही आणि किती कथा ऐका. मी तुम्हाला सांगू, आजपर्यंत कोणाचं वय वर्ष 20 असेल, कोणी 40 असेल, कोणी 50 असेल, कोणी 60 असेल. कित्येक वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकता, कित्येक वर्षापासून तुम्ही कथा ऐकता. पण मी तुम्हाला सांगू, किती कथा ऐकल्या आणि किती कीर्तन ऐकले याला किंमत नाही. किती कीर्तन आपल्या डोक्यात आहेत, किती कीर्तन आपल्या आचरणात, याला फार किंमत आहे. किती दिवस जीवन जगलात, महत्व नाही, जगून केलं काय. 100 वर्ष जगलोय आपण, पण गावातला प्रत्येक माणूस म्हणत असेल हा माणूस कशाला जिवंत येता असू, कधी मरतोय, काय काय उपयोगी त्या माणसाचा जगून. उपयोग नाही. काहीतरी मरण्यासाठी प्रत्येक जण आलाय, पण मरावे परी कीर्ती रूपी उरावे. काहीतरी माग आपली कीर्ती राहिली पाहिजे. जाण्यासाठी तर प्रत्येक जण आहे, पण काहीतरी नाव प्रत्येकानं नाही. तालुका जिल्हा पण कमीत कमी गावातल्या प्रत्येक माणसाला आपलं जाण्याचं दुःख झालं पाहिजे. असं चांगलं जर जगणं असेल तर. नाही देव होत आलं होऊ नका, नाही साध होत आलं होऊ नका, पण कमीत कमी माणसानं माणूस जरी झालं तरी खूप झालं. सध्याच्या काळात माणूस हा माणूस पण विसरलाय. माणूस की राहिली नाही जवळ. पहिल्या काळात तुम्ही पहा, चांगले विचार होते. कोणताही नातेवाईक घरी आला तर 8-8 4-4 दिवस राहायचा. लहान लेकराला आनंद वाटायचा, आपुलकी होती. पाहुणे आली असतील, आपले मामा आले असतील, मामांनी काहीतरी खाण्यासाठी आणलं असेल, पण आता मामा येतात कधी जातात कधी काही माहिती होत. फक्त सध्या एकच आहे, येड लागले प्रत्येकाला मोबाईलचं. मला सांगायचं काय तुम्हाला, कीर्तन किती ऐकले महत्व नाही. आजपर्यंत कमीत कमी तुम्ही 50 कीर्तन ऐकली असतील परिसरात जाऊन. आणि आपल्याकडे धार्मिक लोक आहेत, आमच्यापेक्षा सुद्धा इकडे जास्त भाविक आहेत. मला सांगायचं काय, कमीत कमी 50 कीर्तन ऐकले असतील तुम्ही. एक तर असं करा, नाही तर असं करा. नाही बोलले तर एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला. 50 कीर्तन ऐकली असतील कमीत कमी. 50 कीर्तन वर्ष श्रद्धा चिंदाव्याची ती सोडून द्या, ते नाही, फक्त सप्ताहातले 50 कीर्तन. तरी आपल्यात काही बदल. मला सांगायचं काय तुम्हाला, फक्त कीर्तन ऐकून इथपर्यंत येऊन उपयोग नाही. माणसं कीर्तनात बसतात पण 3 प्रकारचे. काही असतात दगडासारखे, दगडाच्या भावलीचे, काही असतात कापसाच्या भावलीचे, आणि काही असतात मिठासारखे. मी तुम्हाला सांगू, दगडासारखे माणसं कसे कीर्तनात बसतात. कीर्तन ऐकत असताना असं आतमध्ये पाण्याला दगड पहा तुम्ही, पाण्यालाही आतमध्ये शिरू देत नाही आणि दगडही पाण्यात चिरत. जोपर्यंत पाणी पडलं नाही, एकदा का ऊन पडलं की एकदम वाळून जातो, आतमध्ये शिरत नाही. दगडाच्या अंतःकरणाचे तेही कीर्तनात घुसत नाहीत आणि कीर्तनाला आतमध्ये घुसू देत नाहीत. काही कापसासारखे. कापूस पहा तुम्ही, पाण्यात टाकला की ओला चिंब होतो, आणि एकदा का उन्हात टाकला परत. तसं तुमचं जोपर्यंत कीर्तनात, ताईने सांगितलं आता असंच माळच घालतो, उद्याच माळ घालतो, वारकरीच व्हायचं मला, आणि एकदा का ताई निघून गेल्या जशाच तसे. कापसाच्या बाहुलीसारखे. आणि काही मिठासारखे असतात, 100त 4-5 की मिठासारखे कसे, एकदा का मीठ पाण्यात टाकलं, मीठ आणि पाणी ओळखायला येतं नाही, ओळखायला येत, ओळखू शकत नाहीत. कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही तोंडात घेत नाहीत तोपर्यंत. मला सांगायचंय तुम्हाला, कीर्तन ऐकत असताना आपण कीर्तनात गेलं पाहिजे, कीर्तन आपल्यामध्ये रुजलं पाहिजे. आणि संतांचे विचार कमीत कमी 4-5 दिवसाच्या सप्ताहामधून 2 जरी माळकरी झाले तर आपला सप्ताह सफल झाला, तेव्हा समजायचं. नाहीतर उपयोग नाही, किती कीर्तन ऐका. पण असं जर असेल दरवर्षी ताई कीर्तन आले सप्ताहाला, कधी कधी दादा आयोजक सुद्धा बिना माळकरी. आता वाशिमकडे माझी कथा झाली पहा, कमीत कमी दादा तुम्हाला सांगते 70 जण माळकरी झालेत. पण माझं एकच म्हणणं, एकदा तरी जन्माला आल्यावर पवित्र तुळशीची माळ एकदा तरी घालावी. तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, ज्याच्या वेळात माळतो जीवनामध्ये होय होय वारकरी. वारकरी व्हायचं असेल तर माळ घालावी लागेल. आणि वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखात भगवंताचं भजन. वारकरी त्याला म्हणतात जो पंढरपूरची वारी करतो. जन्मासी येऊन पहारे पंढरी, पंढरपूरची एकदा तरी वारी का करावी. पंढरी शिजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंगा, वाट पाही उभा भेटेची आवडी. पंढरीश पांडुरंग परमात्मा
प्रत्येक भक्ताची वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते, बरोबर. मग इथले किती जण पंढरपूरला गेले जरा बोटवर करा, खोटा करायचा नाही. तुम्हाला वाटन ताईला काय माहिती, त्याला माहिती कोण कोणाला बेजारी होईल उद्या. हात वा, जे गेले त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा, जय हो. आणि जे नाही गेले त्यांनी कीर्तन संपले आमच्या गाडीत बसा. मला सांगायचं काय, तुम्हाला नाही रामेश्वरम काशी द्वारिका मथुरा बालाजी कुठं जाणं झालं जाऊ नका, पण एकदा तरी पंढरपूरची वारी म्हणून मनानं आपण पंढरपूरला जाऊ. एकदा माझ्यासोबत भजन करायचंय. चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला संत पद धुळ शिराला, संत पद धुळ शिराला, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो चला पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. जाऊ पंढरपूरला, पण बाबा कुठपर्यंत, गुडघ्याच्या वाट्या सरळ येत तोपर्यंत. एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या येताल का कीर्तनात तुम्ही, येताल. देव एवढा परीक्षा पाहतो पा, काही काही जणांना येऊ देतो कीर्तनात पण खाली बसू देत नाही, खुर्चीवर बसावं लागते, जागा पाहूनच बसावं लागतं. मला सांगायचं काय, त्यासाठी संत सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपली स्वहित पाये, तीर्थयात्र जाये चुकून कोण. का जावं तीर्थक्षेत्रावरती, तीर्थक्षेत्रावरती गेल्याच्या नंतर ज्या वेळी आपण तीर्थामध्ये स्नान करू, काय समजलं जातं, तीर्थात स्नान केल्याच्या नंतर काय होतं, केलेलं पाप कशासाठी जातं, पाप क्षालनाचं एकमेव ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र. तीर्थावरती गेल्याच्या नंतर स्नान केलं तर काय होतं, काय होतं, मोठ्यानं बोला ना तुम्ही, पाप धुवून जातं, बरोबर. मग तुम्ही पाप करता का, हाच प्रश्न आहे माझा, पाप करता का तुम्ही, काही फक्त गोलमान फिरवतेत. कोणीकडूनच मला समजलं नाही पाहिजे. मला सांगायचंय काय, आमच्या सहित कोणीच म्हणू शकत नाही पाप मी करत नाही, कारण का कधी कधी माणसानं चांगलं करायचं ठरवलं तर वाईट घडतं, आणि कधी कधी वाईट करायचं ठरवलं तरी चांगलं घडत असतं. पाप क्षालनाचं एकमेव ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र. पण कधी कधी पहा तुम्ही, जेवढ्या चोऱ्या मारामाऱ्या गावाकडे होत नाहीत, तेवढ्या चोऱ्या तीर्थक्षेत्रावर. लोक त्यासाठी, पोलीस लोक एकच काम करायला असतात, आपोआपलं सोनं सांभाळून ठेवा, आपोआपल्या बॅगी सांभाळून लेकरं सांभाळ असं म्हणतात की नाही. ऐकता तुम्ही, जेवढे गावाकडे चोऱ्या होत नाहीत तेवढ्या तीर्थक्षेत्रावरती बरोबर लोक खोटं सुद्धा तेवढं बोलतात. तुम्ही पहा, पंढरपूरमध्ये दर्शन एकदा का घेतलं, स्नान केलं, चंद्रभागेत वरती निघाले, त्या घाटामध्ये काही वारकरी असतात, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. दादा अहो 10 रुपये तरी द्या. एका शेठजीनं खिशातनं पॉकेट काढलं, 5 रुपयाचं नाणं काढलं आणि त्याच्या टोकऱ्यात. तो आंधळा म्हणे, अहो शेठजी म्हणे 500 रुपयाचा जोडा तुमच्या पायात आहे, 5000चा ड्रेस तुमच्या अंगावर आहे, 25,000चा मोबाईल तुमच्या हातात आहे, 50 लाखाची गाडी म्हणे तुमच्याकडे, खुशाल 5 रुपये देता, 10 रुपये दिले असते तर अजून एक वडापाव खालून बसला असतो म्हणे. म्हणे असं शेठजीला तर चक्करच आली. शेठजी म्हणे, का रे तू तर आंधळा आहे ना, तुला 500 रुपयाचा जोडा, 5000चा ड्रेस, 25,000चा मोबाईल, 50 लाखाची गाडी दिसली कशी. तो म्हणला, मी डुप्लिकेट आंधळा आहे. दुसऱ्याच्या जागेवर बसलो म्हणे थोडा वेळ. म्हणे, मग ओरिजिनल आंधळा कुठे आहे. तो म्हणे, ओरिजिनल आंधळा गेला पिक्चर पाहायला.
सांगायचं काय मला नेमका आंधळा कोण? खोटं लोक बोलतात पा, एवढं खोटं बोलतात की सीमा राहत नाही. पाप क्षालनाचं एकमेव ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्रावरती जाणं अत्यंत महत्वाचं आहे. संत महात्म्यांनी जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन केलंय. म्हणून तर जगाच्या मालकानं सुद्धा संतांना डोक्यावरती घेतलंय. भगवान परमात्म्याचं भजन केलं संतांनी. कसं केलं? माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. अखंड संत महात्मा भगवान परमात्माचं नामचिंतन करायचे म्हणून एक प्रसंग सांगेल तुम्हाला. वारकरी होणं महत्वाचं आहे. कशावरून? एक भगवान परमात्माची लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ अगदी सच्चे वारकरी पैठण या क्षेत्रावरून पंढरीश पांडुरंग परमात्म्याची दर्शन करण्यासाठी, वारी करण्यासाठी निघालेले आहेत. आषाढी वारी अगदी 2 दिवसावरती आषाढी एकादशी आली आणि लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचलेत. वारी करावी, कोणी ज्याला हातही नाही ज्याला पायही नाही त्यांनी वारी करावी. आपल्याला तर हात पाय आहेत एवढं भान ठेवा. जगाच्या मालकाचं दर्शन घेण्यासाठी ज्याला हात नाही ज्याला पाय नाही असा भक्त फक्त लोटांगण घेत 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 लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचलाय. धुळीनं पूर्ण अंग माखलेलं आहे. लक्षात आलं की 2 दिवसावरती एकादशी आली, माझं पोहोचणं होत नाही, माझं दर्शन होत नाही त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं. मग आवाज दिला, निरोप देऊ एखाद्या वारकऱ्याकडे. अहो वारकरी बाबा. वारकऱ्यानं आजूबाजूला पाहिलं का खाली कोणी आवाज दिले माहितीच नव्हतं. वारकरी निघून गेले. दुसऱ्याला आवाज दिला, अहो वारकरी बाबा, अहो खाली पहा. खाली पाहायला विचारलं, बाबा कोण आहात तुम्ही? हात नाही पाय नाही, अगदी लोटांगण घेत घेत दर्शन घेण्यासाठी ते पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यंत पोहोचायचं होतं. 2 दिवसावरती एकादशी आली पण जाणं होत नाही माझं. मग तुम्ही चाललायत ना त्या देवाचं दर्शन घेताना माझ्यावरचं एकदा दर्शन घ्या आणि एकदा सांगा की तुमचा लाडका भक्त कुर्मदास लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी तुमची वाट पाहतोय. वाट पाहावी पण कशी? भेटीला जगाचा मालक आहे, मागे पुढे उभा आहे सांभाळीत. प्रत्येक भक्ताला तोच सांभाळणार आहे. बाबा एकदा त्या पांडुरंग परमात्म्याला माझं एकदा दर्शन घ्या, एवढा निरोप पोहोचा. वारकऱ्यानं दर्शन घेतलं, एकदा स्वतःचं दुसऱ्यांदा दर्शन घेतलं तर देवानं विचारलं दर्शन कोणाचं? सांगितलं लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी ज्याला हात नाही ज्याला पाय नाही असा लाडका भक्त तुमचं दर्शन घेण्यासाठी निघाला होता. पण लक्षात आलंय त्याच्या 2 दिवसावरती एकादशी आली, पोहोचणं होत नाही. तुमची वाट पाहतोय तो भक्त कुर्मदास हे नाव ऐकलं की जगाच्या मालकानं विटीवरून खाली उडी मारली लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी. सर्व वारकरी पंढरपूरमध्ये त्या रावळामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी पण जगाचा मालक लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचलाय. ज्या वेळेला भक्त कुर्मदासाला पाहिलं धुळीनं अंग माखलेलं होतं. पहा शेला घ्यावा, स्वतःच्या शेल्यानं जगाच्या मालकानं कुर्मदासाचं पूर्ण अंग पुसून काढलं. भगवान परमात्मा भक्त कुर्मदासांना भेटण्याकरिता लोहळ्या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचतात. सांगण्याचं तात्पर्य हे माझं, अंतःकरणामधून संत महात्म्यांनी भगवान परमात्माचं नामचिंतन केलं तर जगाचा मालक भक्तासाठी रावत होता. पहा देवानं एवढी कामे करावी की जेव्हा पाहतो आपण द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी द्वारकेची मूर्त द्वारकेची
द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. जगाच्या मालकानं कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष कावडीने पाणी वाहलं भक्ताच्या घरी. मी तुम्हाला सांगू, जगाचा मालक भक्तासाठी राबतो, आपण भक्त तेवढा श्रेष्ठ असला पाहिजे. भगवान परमात्मा आपल्या प्रत्येक दुःखात येतो म्हणून अतिशय अधिकार ज्यांचा पाहला जातो की जगाच्या मालकानं ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये अखंड भगवान परमात्माचं भजन करावं, नामचिंतन करावं. माझी मज झाली अनवर वाचा छंद या नामाचा घेतला असे किंवा तुकाराम नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आपलं हित जागलं पाहिजे, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हिताच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे, आपण आपलं हित जागलं पाहिजे. अभंगाच्या आपोलिया हिता दोते जागता हे आपोलिया हिता दोते जागता आपोलिया हिता दोते जागता आपोलिया धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया. टाळी वाजवा एकदा जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय, जो आपलं हित जगतो त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते. मग हिताच्या ठिकाणी जाग राहणं, तुम्ही का तुमचं हित जागत नाही का? लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला आपलं हित कळतं बरोबर. पण लहान लेकराचं हित वेगळं, म्हाताऱ्या माणसाचं हित वेगळं, महिलाचं हित वेगळं, पुरुषाचं हित. प्रत्येक जण हिताच्या ठिकाणी जागा आहे. मग जागा राहणं याचा अर्थ असा का तुम्ही झोपलेले आहेत का? डोळे उघडे ठेवून पाहता की नाही तुम्ही आमच्याकडे? तुमचे डोळे उघडे आहेत, तुम्ही टकाटका पाहतात, पण याचा अर्थ असा नाही तुम्ही जागे आहेत. जीवनाचा उद्धार आहे कशामध्ये हेच जर आपल्या लक्षात येत नसेल तर तुम्ही जागे असून झोपल्यात जमाय. मग खरं हित कशात? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध. मनच का शुद्ध करायचंय? माणसाचं मन असं आहे, मन हे चंचल चपळ जाता येता. बऱ्याच जणीला वाटत असेल आज काय असेल खाण्यासाठी, मन तिकडे जाऊन येत असेल. मला सांगायचंय काय, तुम्ही जर देहाने इथं असाल आणि मन तुमच्या जवळ नसेल तर बसून उपयोग नाही. म्हणून मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. ही ताही भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये. मग नामचिंतन करावं का? त्याचं उत्तर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. मग नामचिंतन करावं लागेल. का करावं? भगवान परमात्माचं भजन हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. विठोबाचे नामचिंतन जर जीवनात नसेल तर माणसाचं आयुष्य कसं असेल? पंछी पंख बिना
नारी पुरुष बिना कोप निर्विना धेनु चिर बिना ये मंदिरा दीप बिना पर सुमिरन कर ले सुमिरन कर ले सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना नामचिंतन जीवनात करावं लागेल का करावं भगवान परमात्मा भजन उत्तर सांगते पहा तुम्हाला नावली ज्ञानोबाऱ्या सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना हुनी वाढ नाम आहे ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा घेता विठोबाचे पर्वत जळती पापांचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे तेच नाम मुखात नसेल नामाविना मुख सर्पाचे ते बिळ मग भजन करायचं सांगते मी तुम्ही म्हणाल ताई आताच कुठं वय झाले करू ना म्हातारपणी क्षण भंगुर नाही बरवसा अरे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मरा म्हातारपणी नाही भजन करू शकत आणि म्हातारपण येईल काय नाही हेच माहिती नाही आपल्याला किती टाइम राहिला आपला आता टाइम किती राहिला टाइम मी कीर्तनाचा विचारलाच नाही तुम्हाला मी आयुष्याचा टाइम विचारलाय तुम्हाला मला माहिती तुम्ही तिकडे डोकं लावल्याशिवाय आयुष्याचा टाइम विचारला मला माहिती ना माझ्याकडे मोबाईल आहे घड्याळ आहे माझ्याकडे मी पाहते किती दिवस जिवंत आहोत काही माहिती नाही कधी आलोय आणि कधी निघून जाणार सांगता येत कोणावर काय वेळ येईल कधीच कळत नसतं पहा का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान माणसाचं आयुष्यच आहे कसं क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का सांस रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का माहिती नाही कधी जावं लागेल आपल्याला म्हणून योग्य वेळेत परमार्थ योग्य वेळेत नामचिंतन करावं लागेल हिताच्या ठिकाणी जागा राहावं लागेल का भजन तोपर्यंत जोपर्यंत आत्माराम आहे एकदा का हा निघून गेला राम नाम तेवढंच म्हणावं लागतंय म्हणून तर भजन योग्य वेळेत परमार्थ योग्य वेळेत नामचिंतन जीवनाचा उद्धार योग्य वेळेतच होऊ शकतो म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा एखाद्या घराला आग लागली म्हणे पाणी आणा पाणी कुठंच भयाळात पाणी नाही म्हणे एखाद्या वस्तीवर पहा म्हणे वस्तीवर नाही म्हणे पिंपळी वस्तीवर पहा म्हणे तिकडे सुद्धा नाही म्हणे वडाळी भुईत म्हणे अख्ख्या गावात पाणी नाही एक काम करा म्हणे नवीन विहीर खोदा ते विहिरीतून पाणी काढा मग घरावर घर राहील विहिरीतून पाणी काढेपर्यंत घर राहील का घर पेटलंय विहीर खोदायची विहिरीतून पाणी काढायचं मग घरावर घर राहील का घराला आग कशी लागते सांगू कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं एखाद्या बाबाला विचार बाबा जेवले का म्हातार म्हणतात झोपायचंय आता का याला म्हणतात घराला आग लागणं नाकातून गंगाजमुना वाहणं म्हणजे घराला आग लागणं पायानं न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार तशीच लागू द्या कारण तुमचे घर विजवायला मला टाइम नाही पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची परमार्थाची तातडी करावी का
शरीराची होय माती, शरीराची होय माती. त्याच्या पुढे सांगते ऐका. प्रत्येक जण हिताच्या ठिकाणी जागा आहे. लहान लेकरू सुद्धा, अगदी मोठी माणसं, म्हातारी माणसं सुद्धा, प्रत्येकाचं हित आहे. पण कोणाचं हित कशात, कोणाचं हित कशात? मला सांगा माता मौल्यांना, कोणाचं हित गाडीत, कोणाचं बंगल्यात, कोणाचं जमिनीत, कोणाचं प्रॉपर्टीत, कोणाचं हित सोन्यात असतं, कोणाचं साडीत असतं, आहे की नाही? प्रत्येक जण हिताच्या ठिकाणी जागा आहे. लेकरात हित पाहू नका असं माझं अजिबात मत नाही. प्रत्येक जण हिताच्या ठिकाणी जागा आहे, पण प्रत्येकाचं हित कशा कशात आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो आपलं हित जातोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागे होते कोण? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. हिताच्या ठिकाणी जागे होते कोण? संत महात्मा. आणि मी तुम्हाला सांगू, हिताच्या ठिकाणी संत जागे होते, छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून तर 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. तुम्हाला जर आलं 16 वर्ष तर आपण काय म्हणतो? 16 वर्ष बोला, 16वं वर्ष. एवढंच पाठ केलंय पहा सगळ्यांनी. त्याच्या पुढचं सांगते, 16 वर्ष धोक्याचं नाही तर मोक्याचं आहे पहा, काहीतरी शिकण्याचं आहे जीवनामध्ये. त्याच्या पुढचं सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली ती 16व्या वर्षी. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली कधी? 16व्या वर्षी. धर्मवीर महाराष्ट्राचे राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांनी संस्कृत मधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिला. तोही मग मला सांगा धोक्याचं आहे की मोक्याचं आहे? आपल्यासाठी काय म्हणू आपण? पण 16 वर्ष धोक्याचं नसून मोक्याचा, योग्य वेळेत काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हिताच्या ठिकाणी जागे होते, संत महात्मा देखील होते. म्हणून तर आई वडिलांना धन्यता दिली जाते, जे हिताच्या ठिकाणी जागे होते त्यांच्यासाठी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य धन्य त्याचा पिता. साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर. साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर. धन्य जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो हित जागतोय त्याच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशांच्या पोटी की ज्या कुळामध्ये चांगल्या विचाराची लेकरं जन्माला येतात त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो. अभंगाचं दुसरं. कुळी कन्या पुत्र होती रे जात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे जात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे जात्विक, दयादारिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे जात्विक, दयादारिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती रे जात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे जात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, दयादारिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, दयादारिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक म्हणजे चांगल्या विचाराचे लेकरं जन्माला येतात त्यांचा आनंद तालुक्याला, जिल्ह्याला, गावाला नाही, थेट भगवंताला आनंद होतो. पण तसे लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे. आता प्रत्येक बाईला वाटतं माझ्या पोटी भगवान प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा. वाटतो की नाही? वाटतो की रावणासारखा, रामासारखा? बरोबर. तुमच्या पोटी प्रभू रामचंद्र येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल की नाही? होता का तुम्ही कौशल्य? आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती.
जे आहे ते सांगते मी तुम्हाला. संस्कार नावाची गोष्ट अजिबात राहिलेली नाही. पुण्याच्या भागात एकदा कीर्तन संपलं, मी गेले जेवायला. बाबा साहेबराव महाराज जेवायला गेले आणि एक ताई आले मला पोळी घेऊन, चपाती वाढण्यासाठी आले, पण जशाल तशी पायात चप्पल. आता मला वाटलं कीर्तनाच्या आनंदात चुकून राहिली असेल. म्हटलं ताई आहो ती चप्पल पायात राहिली. ती म्हणे ती वाढायची. काय म्हणे ती वाढायची. म्हटलं कशा कशाची. ती म्हणे बाथरूमची वेगळी आहे, देवपूजेची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी, ही वाढायची. म्हणलं हाणायची आहे की एखादी. मला सांगायचं काय तुम्हाला, संस्कार नावाची गोष्ट नाही. मुलगा पाहिजे प्रभू रामचंद्रासारखा, कौशल्य व्हावं लागेल, बाळ ध्रुवासारखा पाहिजे, भक्त प्रल्हादांच्या सारखा, आणि त्याही पुढे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज आपण पाहतो देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यासाठी आज अवघा महाराष्ट्र फक्त एकच म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती जर पाहिली. आज आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कोणामुळे जिवंत आहे? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून तर आज अवघा महाराष्ट्र एकच म्हणतो पहा, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. तुम्ही टाळी वाजवायच्या सगळ्यांना. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली. जयंती आली, शिवरायांची जयंती आली. जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजाचा अधिपती, सर राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, शैवाल छत्रपती आमचे दैवत छत्रपती. जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. चला उठारा उचला भगवा, हातवरती जय हो. चला उठारा उचला भगवा, दैन्याचा संपल, जरा दैन्याचा संपल. आला ला 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 भगवा वादळ, आला ला 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 भगवा आल भगवा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. तरी काही नसते ना दिला. असं वाटलं पाहिजे जोरात म्हटले. तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. मला सांगायचं काय, मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, पुत्र देई ऐसा गुण ज्याचा तिही लोकी जिंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराचं लेकरू. वाईट लेकरू जन्माला येण्यापेक्षा नाही जन्म घेतलेला बरा, पण चांगल्या विचाराचं लेकरू. गावातल्या प्रत्येक माणसाला आपल्या लेकराचा अभिमान वाटला पाहिजे आणि गर्व वाटला पाहिजे की हे अमक्याचं लेकर आहे म्हटलं की आपली छाती फुगली पाहिजे अभिमानानं. असं लेकरू जन्माला आलं तर उपयोग आहे. अख्ख्या गावातल्या चोऱ्या करता याला हान त्याला हान, त्याचे भांडणं घरी घेऊन ये, 2-4 जणीचा मार खावणे, काय उपयोग आहे? लेकरू नाही जन्माला आलेलं बरं. मला सांगायचं मुलगी पाहिजे संत जनाबाई सारखी, झाशीच्या राणी सारखी, संत मीराबाईंसारखी चांगल्या विचाराची मुलगी पाहिजे, चांगल्या विचाराची पाहिजे. आजकाल पहा तुम्ही, पुरी लग्न होऊन सासरी गेल्या, एक सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामी, चौथा प्रकार आहे हुंदाडा. कळते तुम्हाला हुंदाडा? लग्न झाल्या गेले पहा तुम्ही, अजिबात काही तिला समजणार नाही, कधीच कळत नाही. लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन देते, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. घराघरात भांडण, घराघरात वाद येत पहा. चांगल्या विचाराच्या मुली जन्माला येणं सध्याच्या काळात गरजेची गोष्ट आहे. बरं, मुली चांगल्याच विचाराच्या असतात, पण त्यांना संस्काराची गरज असते. मला सांगा, ज्या आईला संस्कारला ती लेकरला काय देणार आहे? आणि असं नाही की सगळ्याच आई संस्कारी असतात, मी स्वतः पाहिलेलं आहे बरं, खोटं सांगत नाही. सगळ्याच माता संस्कारी असतात असं अजिबात नाही. घरी जर बाहेर जर पाहिलं तर सुंदर मेकअप करणार, सुंदर साडी घालून अख्ख्या गावात चक्कर मारून येणार, पण घरात जर पाहिलं तर गॅसवर जाळ्या झालेल्या. काय उपयोग आहे त्या बाईचं सांगा मला तुम्ही? चांगल्या विचाराची मुलगी जन्माला येण्यासाठी संस्कार देणं महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा चांगली मुलगी येईल. मुलगी पाहिजे संत मीराबाईंसारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा विषाचं प्राशन केलं पहा. म्हणून तर म्हटलं जातं, ऐसी लागी लग
ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। चांगल्या विचाराच्या मुली पाहिजे, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण करावं। ये ग विठाबाई माझे पंढरीच्या आई अशा असणाऱ्या संत जनाबाई रोज जात झटकून घ्यावं। सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू। तिकडे येऊ का माहिती नाही आता, ओव्या गाऊ कौतुके तू। एकमेकीची शेजारण्याची शपथ तुम्हाला जोरात म्हणा फक्त। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा। जय हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा। वाह वाह। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। आता श्रीराम जय राम जय जय राम म्हणा। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। सोबदार मामा ही गुळाची वाटी यायला लागली, आवाज तरी गोड काढते, जोरात म्हणा सगळ्यांनी। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। जय हो वा वा। जोरात टाळी वाजवा एकमेकांसाठी तुम्ही। सुंदर भजन गीता ही जगावं कसं शिकवते, तर श्रीमद भागवत हे मरावं कसं शिकवते। काही लोक म्हणतील ताई आम्हाला गरज नाही कथा ऐकायची। मी तुम्हाला सांगू, जीवनामध्ये किती ठरवलं हे माझं ते माझं ते माझं, शेवटच्या वेळेला उपयोग नाही। तू म्हणाल ताई मेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल, आम्हाला मुक्ती भेटत नाही जिवंतपणी चांगलं कर्म केलं नाही तर। गेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल की नाही मला माहिती नाही, पण जिवंतपणी मुक्ती भेटावं असं वाटत असेल। एक आहे भागीरथी गंगा आणि एक आहे भागवती गंगा। भागीरथी गंगात स्नान केलं तर आपल्या तनाला पवित्र करेल, आपल्याला ती वरून पवित्र करेल, पण मनाला पवित्र करण्यासाठी भागवती गंगामध्येच येऊन स्नान करावं लागतं। आणि इथं येणं अत्यंत महत्वाचं आहे। अखंड नामचिंतन करावं का, नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी। का करावं नामचिंतन ताई, हे माझं ते माझं। बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी। बाबा जगात आपला आहे कोण, विठ्ठल माझा माझा। आणि त्याच्या पुढे प्रमाण सांगते, देव पहावयासी गेलो तेथे देवाची होणी आठेलो, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा। हीच माझी हीच माझी हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा।
भगवान परमात्माचं अखंड नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो, जे गीतेचा आणि श्रीमद भागवताचे श्रवण करतात, अशांची एक इच्छा व्यक्त करतात. तुका म्हणे माझा घडोत्याची सेवा, तुका म्हणे माझा घडोत्याची सेवा, तुका म्हणे माझा घडोत्याची सेवा, तुका म्हणे माझा घडोत्याची सेवा. परी माझा दैवा पार नाही, परी माझा दैवा पार नाही, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार एक इच्छा व्यक्त करतात. तुका म्हणे मज घडो त्यांची, कोणाची, जे हिताच्या ठिकाणी जागे त्यांची, ज्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो त्यांची, जे गीतेचं आणि भागवताचे श्रवण करतात अशांची. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी एकदा हात वरती घ्या. महिला पुरुष भगवान हनुमंतरायांच्या दरबारामध्ये अगदी या सुंदर अशा हनुमंतरायांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्वजण एकत्रित आहोत. अतिशय सुंदर कीर्तन महोत्सव चालू आहे. भगवान हनुमंतरायांची कृपा प्रत्येकाच्या जीवनात व्हावी, आपलं सार्थक व्हावं जीवनाचं, यासाठी हात वरती करायचे. माझ्यासोबत सर्वांनी जोरात भजन करायचं आहे. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठा ले मेरे हनुमान के, एक बार हाथ उठा ले मेरे हनुमान के. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जननी की ऐसी जय हो जोरात टाळी सगळ्यांनी. प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की. माता जननी की ऐसी संतान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठा ले मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए. विठोबा रखुमाई, व्यक्तीला होतं कधी स्वतःचे आई वडील सोडून गेल्याच्या नंतर, आई वडील निघून गेल्याच्या नंतर रडण्यापेक्षा जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करा. निस्वार्थ प्रेम करतात तेवढंच नातं. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावीने प्रीतीने. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. सध्याच्या काळात वाटत असेल सगळ्यात मोठी जर हानी कशाची होत असेल तर ती माझ्या गोमातेची. प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं, प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्या वस्तीवरती कत्तलखाने आहेत. हिंदू धर्माच्या घरा शेजारी जर कत्तलखाना असेल तर स्वतःला हिंदू धर्म
हिंदू धर्म स्वीकारण्याचा आणि हिंदू म्हणण्याचा अधिकार त्या माणसाला नाही. आज आपण पाहतो आपलेच माणसं पण काय करतात, कुठे गाय न पाळता, मला सांगा बकऱ्या पाळतात, 2-3 महिने सांभाळतात आणि त्यांच्या कसायाच्या स्वाधीन करून देतात. गोमातेला प्रत्येकाला वाटतं आम्ही सांभाळू नये का, दूध देणारीच गाय पाहिजे, जी जास्त दूध देईल तीच गाय पाहिजे. मला सांगा तुम्ही, ज्या दिवशी या देशामधील या महाराष्ट्रातील गोमाता संपेल त्या दिवशी समजून घ्या आपला देश सुद्धा राहणार नाही. आणि धरणी मातेचं रूप जर असेल काय तर ती गोमाता आहे. 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे गोमातेमध्ये. मला सांगा, गोमातेमध्ये 33 कोटी देवता प्रवेश केलेला आहे. मग त्या गोमातेसाठी एक सुंदर भजन म्हटलं जातं. टाळी वाजून माझ्यासोबत म्हणा फक्त. ठिकाणी सांगा अगोदर, आपल्या गावात कोणाकोणाकडे गाय आहे त्यांनी फक्त बोट वर करा. जय हो, वा, जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. क्या बात आहे, आनंद वाटला पहा. आणि ज्यांच्याकडे बकऱ्या आहेत त्यांनी हात वर करा. खरं बोलते की मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो माँ हमारी गोमाता. मंगलकारी हमारी गोमाता, गोमाता माँ हमारी गोमाता, मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो माँ हमारी गोमाता. बोलो गोमाता की, भारत माता की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की. त्यानंतर भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने अभंगाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि सांगण्याचं म्हणजे, आज आपण जर पाहिलं तर मुलीनं स्वतःच्या पायावरती उभं राहणं सध्याच्या काळात महत्त्वाची गोष्ट आहे. मुलीनं स्वतःच्या जीवनात काहीतरी शिकावं, वारकरी संप्रदायामध्ये योगदान असावं. त्याचबरोबर स्वतः सासू सासऱ्याचा सांभाळ करावा, स्वतःच्या मालकाशी व्यवस्थित राहावं, घर तिनं प्रपंच व्यवस्थित चालावा. का, आई वडिलांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही की जेव्हा त्यांची मुलगी शिकलेली असेल, ती वारकरी संप्रदायामध्ये असेल. त्यानंतर सर्व कमिटी मंडळी, आयोजक, नियोजक, संयोजक सर्वांचे धन्यवाद व्यक्त करेल. उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, त्याचबरोबर सर्व गुणीजन मंडळी आहेत, सगळ्यांचे धन्यवाद. पंचक्रोशीतून आलेले सर्वच भाविक भक्त आहेत, सगळ्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर आमचे पिंपळी वस्तीवरून आलेले आमचे काका असतील कोल्हे, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अजूनही पंचक्रोशीतून आलेले भाविक भक्त, नाव काय प्रत्येकाची मला माहिती नाहीत, आमचे पोरीचे दादा देखील आहेत. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती समर्पित करेल, हनुमंतरायांच्या चरणावरती सेवा समर्पित करेल, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. यानंतर गोपाल कृष्ण भगवान की, पवन सूत हनुमान की, रामचंद्र भगवान की. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. अपराध महाराज नाही विचारिला अधिकारमया क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा कपाया बेकिंकरा. अपराध महाराज तुम्ही सीता, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय.